आलास हातपाय धुवून घे आणि वाळू घरभर होता नाही सांगून ठेवते मी आधीच. जा आणि ओट्यावरती खायला ठेवले ते खाऊन घे आणि अभ्यासाला बस. बाबा येतील इतक्यात. आणि काय रे पोहे आणायला सांगितले होते कुठे आहेत? विसरलो. विसरलो? अरे असा कसा विसरलास तू? 4-4 वेळा सांगितलं होतं ना तुला मी. कुठे लक्ष असतं काय ठाऊक. काय त्याच्या डोक्यात विचार आहेत काहीच समजत नाही. सार्थक सगळ्यांनी मिळून संपवा हा. आणि हे बघ तू सुद्धा खा. आई आज आठवणीने पोहे आणेन हा. हो हो आणीन म्हणे. आणलेत काल बाबांनी आणि ओरडा सुद्धा पडला मला. समजला? काय रे किती वेळा सांगायचं तुला? लक्ष कुठे असतं तुझं? सॉरी ना आई. आता नादात नको यायला. चल आवर पटकन. बाय. अरे असा काय जेवतोस? जेवणा नीट. काही हवंय का तुला? हो त्याचं जेवण झालं असा आणि तर आता उठान गेलो तरी पण चला.
खायच्या धुमकेत असता काहीच समजत नाही. खायचा भूत लागला काय तर पण समजत नाही. मी काय म्हणताय, शाळेत जाऊन मी भेटा येऊ का सरांका? कसं काय कामा, अभ्यास करता नाही व्यवस्थित, जेवता नाही व्यवस्थित, मग शाळेत जाऊता काय काम राहू बरं तर टाइम टेबल इला. होईल द्या. हां, मग आता टाइम टेबल जर इला असा तर ते तो गणिताचा अभ्यास मीच घेतलं. जेवा. सार्थकची मम्मी बोलते. हां, अन्वय येलो काय शाळेतून? होय काय? नाही म्हणजे नेहमीच्या टायमावरती येतो. हो नाही हो, सार्थक येलो नाही अजून. नाही म्हणजे काळजी वाटते ना. नाही म्हणजे एवढ्यात येऊ कसं होतं ना तो. बरं बरं, मग तो येलो की मी तुमका सांगते फोन करून. हां हां बरं. सौरभ, सौरभ थांब ना रे. ते सार्थक दिसलो का रे तुका? सौरभ, अरे एकत्र होतस ना तुम्ही? सौरभ, काय मारामारी? सार्थक, सार्थक माझ्याकडे बघ. इकडे ये. सार्थक इकडे ये. सार्थक, सार्थक मुकाटे ना, इकडे ये. सार्थक, जेवायला बस. सार्थक, मला नकोय, एकदा सांगितलं ना. अहो अहो, ऐका तर माझं. बाबा, बाबा मला कोंडू नका. अहो. बाबा, बाबा दार उघडा ना. आई बाबाला सांग ना. बाबा, बाबा दार उघडा ना. बाबा, मला खूप भीती वाटते. बाबा दार उघडा ना. आई बाबाला सांग ना दार उघडायला. बाबा दार उघडा ना, मला खूप भीती वाटते. बाबा उघडा ना दार. बाबा मला खूप भीती वाटते. Ai tu ke? Sekarang. Ham. Berapa? Wah, muskat. Nah. किती दिवस असाच राहणार आहेस? काय झालं, सांगणार नाही आहेस का मला? कुणाशी भांडलंयस?
तू सांगितल्याशिवाय मी इथून जाणार नाही. सौरभ. सौरभशी? अरे घट्ट मित्र ना तुम्ही. पान हलत नाही एकमेकांशिवाय. त्याच्याशीच मारामारी झाली. वही फाडली त्याने माझी. त्याला तुझ्या वहीचा काय उपयोग? तुमच्या शाळा वेगळ्या, इयत्ता वेगळ्या. अरे अशी कशी वही फाडली त्याने? आणि तू त्याच्या घरी का नाही सांगितलंस? मला खरं खरं सांग, काय झालंय? नुसतं अंदाज. अंबरी म्हणजे काय? अंबरी म्हणजे काय? अंबरी म्हणजे काय? माझी वही दे. नाही देत जा. थांब ही वही दे. थांब नाही देत जा वही. नाही देत जा. जा. कुठल्या विषयाची वही होती? कवितांची. मी लिहिलेल्या कवितांची. माझ्या कविता. एक पहाट सुंदर साजिरी, अवनीही मग गोड गुलाबी, भूवर तो थोडीशी जाग, त्यावर स्वप्नांची पांग, झालर सूर्याला किरणांची, साथ त्याला थोडी चंद्राची. अंबरी त्या अंबरी, अथांग या गगनावरी, नित्य उगवे एक तारा, मित्र तो साऱ्या जगाचा. नभांच्या पडद्यावरी सोनियाच्या कुंचलाने, चित्र रंगवे सृष्टीचे, सुखाचे अनतृप्तीचे. कविता? तू कविता करतोस? कधीच सांगितलं नाहीस. मला वाटलं की तुला आवडणार नाही. आणि बाबांना तर बाबा बाबा मला कोंडलं का? बाबा बाबा दार उघडा ना. आई, मला ना माझ्या कविता कुणालाच दाखवायला आवडत नाही. तू कविता करतोस? कधीच सांगितलं नाहीस. मला वाटलं की तुला आवडणार नाही. आईची माया जणू तरुची छाया, करते दया रात्रंदिवी. आईची माया जणू दयेचा सागर, करता चूक पोटाशी घेई. आईची माया करते प्रीती, वाटता भीती जवळ घेई. कुठल्या विषयाची वही होती? मी लिहिलेल्या कवितांची.
मी काय विचारतोय? हा ह्या काय हा? हे कसले तुझे छंद? मोठेपणी कोण होता ठरवलंस तू? पण अप्पा मला आवडतं. गप्पा बस. स्वभाव बोलून टाकी ना. गो लगीन झाल्यावर घोवा काय ह्याच काम बोलतालं? मला आवडता म्हणे. अगो घो घराच्या बाहेर काढीत तुका. काका जर परत ही वही ह्या घरात दिसली ना तर तुका डाग देईन. आजच्या आज ही वही जाळून टाकायची. माय राबते शेतात कुशीतून दाणे येती, एकेका कोंबात फुलती नव्या स्वप्नांचे मोती. काळी धरा घास घेते अपार माया तिच्या उरी, विसाव्याला 2 क्षण तिचीच साथ धरी. जगा वेगळं नातं तिचं, ऊन अन पावसाचं, फुलून येण्याचं, ओसाड जिण्याचं, पुन्हा बहरण्याचं. मी रमते इथे हिच्याबरोबर, मन नकळत हरवून जातं. जगा वेगळा आमचा संवाद, जगा वेगळं नातं. सगळ्यांनी मिळून संपवा हा. प्रिय सार्थक, जादू झाली शब्दांची, व्यक्त झाल्या भावना. आता पुन्हा सुरुवात तुझ्या माझ्या कवितांना. जुनं सगळं मनातून झटकून टाकूया. तुझं माझं छानसं गुपित दोघे जपून ठेवूया. तुझीच आई. अरे मी तुला एक ओळ सांगेन कवितेची, ती तू पूर्ण करायची. वाटेत दिसले रानफूल. हा हा त्याची पडली मला भूल. हो, सुंदर सुंदर त्याचा रंग. सुंदर सुंदर त्याचा रंग, वाऱ्यावर डोलण्यात भारीच दंग.
बघितलं त्याने माझ्याकडे वळून. गिरक्या घेतल्या गोड हसून.